नागपुरात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय। शहरात 1 मार्च ते 5 मे दरम्यान उष्माघाताने तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आता पोलिसांनी केली आहे। मात्र महापालिकेने हे मृत्यू उष्माघातामुळे नसल्याचं म्हटलंय। मनपाने हा दावा फेटाळला असून पोलीस आणि मनपाच्या आकडेवारीत मोठी तफावतही आढळली आहे। त्यामुळे या 25 जणांचा मृत्यू नक्की कशाने झालाय हा प्रश्न आता निर्माण झालाय। तर आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। पराग, आता नागपुरात उष्माघाताने 25 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। नक्कीच श्रद्धा, ज्या पद्धतीची आकडेवारी समोर येत आहे, पोलिसांच्या रेकॉर्डवर 25 जणांचा जो आहे मृत्यूची नोंद आहे, ही मृत्यूची नोंद जरी असली तरी ती आकस्मिक मृत्यूचीच नोंद अशा पद्धतीने केली जाते। मात्र या सगळ्यांचं शवविच्छेदन केलं जातं, कारण की हे बरेच लोक बेघर असतात, त्यांची कुठली पूर्व इतिहास जो आहे तो पोलिसांनाही माहीत नसतो, शिवाय डॉक्टरांनाही माहीत नसतो। त्यामुळे तर शवविच्छेदन केलं जातं आणि शवविच्छेदनामध्ये काही फाइंडिंग्स असतात, ते मिळतात का, त्या अनुषंगाने या सगळ्यावर डेथ ऑडिट रिपोर्ट होतो। म्हणजे एक समिती असते, ती समिती बसते आणि सगळ्या ज्या जो अहवाल असं मृत्यू शवविच्छेदनाचा त्यावर चर्चा करते, त्याच्या फाइंडिंग्सवर चर्चा करते आणि मग जर त्यामध्ये जर निष्पन्न झालं की हा मृत्यू झालेला आहे आणि तो उष्माघाताने वाटतो, तर त्यावर त्याच्या शिक्कामोर्तब केल्या जाते। मात्र ही प्रक्रिया बरीच लांब असते। आकस्मिक मृत्यूची नोंदणी अगोदरच झालेली आहे। आता 15 ते 20 दिवसानंतर यांचा सगळ्यांचा जो आहे शवविच्छेदनाचा एकाचा अहवाल येतो आणि एकदा ही समिती बसते आणि त्या सगळ्यावर चर्चा करते। मात्र शवविच्छेदनाच्या अहवालातही तज्ज्ञांनी जे सांगितलं असं खास फाइंडिंग्स मिळत नाही आणि हे सगळे बेघर असल्यामुळे यांच्या मृत्यूचे पूर्व इतिहास नसतो, बिमारी आहे की आणखी काही आहे का। मात्र हे सगळे जे आहे सध्याच्या परिस्थितीमुळे उन्हाच्या काळामध्ये बहुतांश लोकांचा मृत्यू होतो, त्यामध्ये त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती किंवा त्या ठिकाणी ज्यांना मृतदेहाला ती परिस्थिती पाहता हे उष्माघाताने झाल्याचं जे आहे पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंद असतं। मात्र शवविच्छेदन किंवा या सगळ्याचा डेथ ऑडिट रिपोर्ट किंवा बैठक होते आणि त्यानंतर हे सगळं निष्पन्न होतं। मात्र अद्यापर्यंत ही बैठक झालेली नाही, त्यामुळे 25 जणांचा मृत्यूची नोंद आहे। मात्र या मृत्यूचं नेमकं कारण काय? नक्कीच पराग, नक्कीच या समितीकडे आता आणि समितीच्या अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।